एप्स्टीनच्या फायली जाहीर करण्याचा अमेरिकेच्या न्याय विभागाचा आज शेवटचा दिवस आहे. अमेरिकेबाबत आज एक अतिशय संवेदनशील आणि वादग्रस्त बातमी समोर आली आहे. तथापि या अंतिम मुदतीपूर्वी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकन हाऊस ओव्हरसाईट कमिटीच्या डेमोक्रेटिक सदस्यांनी काल रात्री उशिरा 68 नवीन छायाचित्रे कागदपत्रे जाहीर केली आहे. या फाईल एप्स्टाईन नेटवर्कचे नवीन पैलू उघड करतात का, असा दावा केला जात आहे. येथे महत्त्वाचा मुद्दा समजून घेणे महत्त्वाचे आहे. जेफ्री एप्स्टाईनवर अल्पवयीन मुलींचे शोषण आणि एका मोठ्या सेक्स रॅकेटच्या संबंधित गंभीर आरोपांचा सामना करावा लागला. परंतु प्रत्येक नाव, प्रत्येक चेहरा आणि प्रत्येक कागदपत्र स्वतःच दोष सिद्ध करत नाही. या नवीन कागदपत्रांमध्ये अनेक प्रभावशाली लोकांशी संपर्क आणि बैठकांचा उल्लेख आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीय व्यक्तीविरुद्ध अधिकृत पुष्टी किंवा आरोप करण्यात आलेला नाही. सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत, परंतु सत्य हे आहे की जोपर्यंत तपास संस्था स्वतः कोणत्याही नावाची पुष्टी करत नाही तोपर्यंत त्यांना प्रकरणाशी जोडणे चुकीचे आणि धोकादायक असू शकते. आज संपूर्ण जग न्याय विभाग पूर्ण पारदर्शकता दाखवेल का किंवा काही बाबी लपून राहतील का याकडे लक्ष ठेवून आहे. हे प्रकरण केवळ एका व्यक्तीबद्दल नाही तर ते प्रश्न उपस्थित करते. शक्तिशाली लोक कायद्याच्या वर आहेत का, की सत्य नेहमीच बाहेर येते जरी उशिरा का होईना. आता प्रश्न तुमचा आहे, यावेळी संपूर्ण सत्य उघड होईल असे तुम्हाला वाटते का? कृपया तुमचे मत कमेंटमध्ये